प्राध्यापक मनोहर दोंडे सर तसेच स्टेजवरील संपूर्ण मान्यवर, इथे जमलेल्या माझ्या माता भगिनींनो आणि मित्र बांधवांनो, आज नगर परिषद 2025च्या निवडणुकीच्या संदर्भात आपण इथे जमलो आहोत आणि मी प्रभाग क्रमांक 1 मधून जो निवडणूक भीमगड आणि एकनाथ नगर या 2 वार्डातील लोकांच्या या प्रश्नासाठी मी सर्वप्रथम पुढे आलो आहे। माझं राहतं घर व्यंकटेश नगरला आहे। व्यंकटेश नगर असेल, भवानी नगर असेल, वाहतूक नगर असेल, अभिनव नगर असेल, या एरियामध्ये संपूर्ण ठिकाणी रस्ते झालेले आहेत। पण एकनाथ नगर आणि भीमगड हे असे समजा रस्ते नालीचे एवढे मोठे दीर्घ प्रश्न आहेत की ते प्राध्यापक मनोहर दोंडे सर यांच्या नेतृत्वामध्येच पूर्ण होऊ शकतात। बाकी कुठल्याही राजकीय नेत्यांनी समजा सांगितलं की मी हे करून दाखवतो, फक्त ते 2 तारखेपर्यंत बोलण्यापुरतच आहे। बाकी कोणालाही नियत साफ नाही की काम करून द्यायची। फक्त त्यांना दरवेळेस यायचं, पैशाच्या जीवावर निवडून यायचं आणि त्यानंतर इकडे डुगून बघायचं सुद्धा नाही। माझी नियत तशी नाही का, तर तुम्हा सर्वांना मला वेगळं सांगायची गरज नाही। तुम्हा सर्वांना माहित आहे माझा स्वभाव काय आहे, माझी नियत काय आहे। मला पैसा पद प्रतिष्ठा हे महत्वाचा नाही, मला गोरगरिबाचे काम हे करून द्यायसाठी मी पुढे आलो आहे। मला या भीमगड नगर मधील समजा आरक्षण असेल किंवा एकनाथ नगर मधील रस्ते नालीचा प्रश्न असेल, मी दोंडे सरला या प्रश्नाचा सर्वप्रथम कानावर गोष्ट घालूनच मी या प्रभागात उभं टाकलो आहे। सरनी सुद्धा 100% 6 महिन्याच्या आत काम करण्याची इच्छा दिली, तेव्हाच मी पुढे आलो आहे। तुम्हाला सांगतो, दोंडे सर जे शब्द देतात ते पूर्ण करतात, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे। कंधार आणि वेळाला वेगळी सांगायची गरज नाही। मित्र हो, आज आपण पाहताय माझ्या समोर माझी आमदारांची सून पुढे आहे। ते माझे प्रतिस्पर्धी आहे मी म्हणू शकत नाही, पण माझ्या नंतर 2 नंबरला त्यांनी राहतील हे सर्व काही आहे का, त्याच्यात काही लपवायची गरज नाही। पण मित्र, विषय कसा आहे की त्यांच्यापाशी कुठलंही विजन नाही। त्यांच्यापाशी एक जागा भरायचं 40-50 लाख रुपये येतात। मी सामान्य कार्यकर्ता, माझी एक छोटीशी भांड्याची दुकान आहे। मला काही जास्त असं त्यांच्या बरोबर खेळायसारखं मी पैशानं कमी पडेल, त्यामुळे तुम्ही मला दुर्लक्ष करशाल। पण जर तुम्हाला खरंच मनातून विकास करून घ्यायचा असेल तर मला एक वेळेस संधी द्या, त्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवेल। आणि मी तुम्हाला आज सांगतो, दोंडे सर ते 6 महिन्याचा शब्द दिलेत, पण 1 वर्ष तुम्ही तारीख राहू द्या। जर तुम्हाला जर विश्वास येत नसेल, मी आज तुम्हाला सांगतो की दोंडे सर आज जवळपास शेवडीमध्ये सरचे कमीत कमी 50 कोटी रुपयाचे कामं चालू आहेत, कुठल्याच ग्रामपंचायत मध्ये नाहीत। तुम्हाला जर काही बघायचं असेल तर एक आपण ट्रॅव्हल्स बांधू आणि तिथे शेवडीमध्ये जाऊ, तुम्हाला ओरिजिनल काय आहे ते समजा कळेल। म्हणण्यापेक्षा दाखवलेलं खूप फरक पडते। विषय हा नगरपालिकेत थांबून निवडून येण्यापुरताच नाही, काहीतरी काम करण्याची तळमळ दिसल्यामुळे मी पुढे आलो आहे। तसेच आपल्या व्यंकटेश नगर येथील जी ओपन स्पेस जागा आहे, तिथे आपल्या लोकांना थोडं महादेव मंदिर इथल्या जवळपास सर्व एरियाला, एकनाथ नगर असेल, अभिनव नगर असेल, वाहतूक नगर असेल, इथल्या लोकांना महादेव मंदिराचा एक मोठा प्रश्न आहे। त्याच्यासाठी मी सुद्धा निवडून आल्यानंतर पुढाकार घेऊन स्वामी समर्थ केंद्रासारखंच पुढे येऊन काम करणार आहे। फक्त आपल्या सर्वांची साथ हवी आहे। आणि इथले समजे जे प्रश्न जे कोणते असतील आपल्या वार्डातले, जर दोंडे सरच्या माध्यमातून तुम्ही मला नगर परिषद मध्ये पाठवला तरच हे काम होईल। मी एक असा, मग जर तसं असं करायचं मला, तर मी एक तुमच्यासारखा सामान्य माणूस हे करू शकत नाही। मला तुम्ही नगरपालिकेमध्ये पाठवलं तरच मी काम करू शकतो। जास्तीचा वेळ न घेता मी आपणास पुनश्च एकदा विनंती करतो, येणाऱ्या 2 तारखेला कपशी समोरील निशाणी समोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करून आपण शुभ आशीर्वाद द्यावे ही विनंती करतो। धन्यवाद।